केवळ आणि केवळ ज्ञान, तुमच्या ज्ञानाला दुसरा पर्याय नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. कलाम साहेब काय होतो, सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला एक मुलगा, स्वतःच्या ज्ञानाच्या आणि कार्याच्या जोरावरती या देशाचे राष्ट्रपती झाले. आणि म्हणून इथे जे तरुण उपस्थित आहेत, मला त्या सगळ्या तरुणांना सांगायचंय की स्वतःला सिद्ध करू. स्वतःला सिद्ध केलं ना, रांगा लागतील, मग तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. आता आमच्या शाळेचं गेट टुगेदर झालं, 10वीची सगळी बॅच आलेली होती आणि आमच्यात एक मुलगा होता, खूप अभ्यास करायचा आणि आता तो डॉक्टर आहे. नगरमध्ये त्याचं मोठं हॉस्पिटल आहे. आम्ही सगळेजण 10 वाजता गेट टुगेदरची टाइम ठरली होती, आम्ही 10ला जाऊन सगळे उपस्थित होतो. डॉक्टर साहेब जरा उशिरा आले, पण ते येईपर्यंत सगळी शाळा वाट बघत होती. नाही ते डॉक्टर आल्याशिवाय म्हटले उद्घाटन नाही, मग दीप प्रज्वलन नाही. 10:30 पावणे 11ला डॉक्टर आले तसेच स्टेजवरती गेले, एकदम छाप मध्ये त्यांच्या हातून दीप प्रज्वलन वगैरे झालं. तर उतरले, मला खूप महत्वाची काम आहेत, मला ओटीत जायचंय, असं करायचंय, आणि निघून गेले. आम्ही सगळे बघत राहिले. 4-5 मुली गप्पा मारत होत्या, म्हणे अरे काय ह्याचा रुबाब आहे, शाळेत असताना माझ्याकडे इतकं बघायचं, मी कधी याला भाव दिला नाही म्हणे. आणि दुसरी म्हणली ते तर सोड, परवा ते माझ्याकडे बघायचं, मी भाव दिला नाही, परवा मी हॉस्पिटलला गेले आजारी पडले म्हणून, यानं मला बघायचे 2000 घेतले म्हणे. सारख्या दिसतात, पण माणसं मात्र एकमेकांपेक्षा वेगळी आहेत. प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. ज्या दिवशी आपल्याला आपल्यातलं वेगळेपण ओळखता येईल ना, त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जातं. म्हणून आपल्यातलं वेगळेपण ओळखा, आपल्या नजरेनं जगाकडे बघा. आपण उगाच कुणाच्या तरी नजरेतून जगाकडे बघायचा प्रयत्न करू नका. आता 4-5 पोरं सिलेक्ट झाली, त्यांचा सत्कार झाला, मग ते डेप्युटी कलेक्टर झाले म्हणून मी पण झालंच पाहिजे असं नाहीये. उद्योग, व्यवसाय, शिक्षण, कला, क्रीडा, साहित्य, अशी अनेक क्षेत्र तुमच्या समोर उपलब्ध आहेत. पण आम्ही काय करतो, आम्ही इतरांच्या नजरेतनं जगाकडे पाहायला लागतो. परवा 2 ओळी वाचल्या, इतक्या ले देके एक नजर ही तो है हमारे पास, ले देके एक नजर ही तो है हमारे पास, तो फिर क्यों देखे दुनिया को किसी और की नजर से. आपण का उगाच कुणाच्या तरी नजरेतनं जगाकडे, मी तर म्हणेल कुणाच्या काय, तुम्ही माझ्या सुद्धा नजरेतनं जगाकडे बघू नका. मी सांगेल ते माझ्याही हो मध्ये हो मिसळू नका. मी म्हटलं यानं जगणं सुंदर होतं म्हणून तुम्ही ते करू नका. कुणी सांगितलं त्यानं तुम्ही यशस्वी व्हाल म्हणून तुम्ही ते करू नका. चाचपडून बघा. मी आणि माझ्यासारख्या अनेक जण तुम्हाला काहीतरी सांगत राहतील, तुम्ही आमच्या बोलण्याची चिकित्सा करा. तुम्हाला जे पटेल ते तुमच्या विवेक बुद्धीनं तावून सुलाखून घ्या आणि मग स्वीकारा. परंतु व्यक्त होणं म्हणजे काय हेच आम्ही विसरायला लागलोय. साधनं प्रचंड वाढली. पूर्वी पत्र वगैरे पाठवावी लागायची, मग ते 8 दिवसानं ते पत्र भेटायचं, पोस्टमन घेऊन यायचा. कित्येक जणांना पत्र वाचता यायचं नाही, पोस्टमनच ते वाचून दाखवायचं. पोस्टमन जर काही आनंदाची बातमी घेऊन आला तर त्याला चहा बी जेवण बिवण करून परत ते पुढच्या दारात जायचं. आता पोस्टमन पण येत नाही. आता पत्र लिहिणारी माणसंच उरली नाहीत. आता पोस्टानं येतं ते फक्त पोस्टपेडचं बिल आणि कर्जाचं थकलेली नोटीस बिटीस असली तर तेवढंच काय तर ते पोस्टाने येत आहे. आता मोबाईल आहेत प्रत्येकाच्या हातात. किती सुंदर साधन आहे होय. विदिन अ सेकंड तुम्ही जगापर्यंत पोहोचता. किती सुंदर साधन आहे मोबाईल. व्यक्त होण्याची इतकी सोपी साधनं आज उपलब्ध आहेत. पण किती व्यक्त व्हावं, कुठे व्यक्त व्हावं, कसं व्यक्त व्हावं. आपल्या व्यक्त होण्यातून इतर कुणाचं जगणं सुंदर होणार आहे का? आपल्या व्यक्त होण्यातून आपण मनानं हलके होत जाणार आहोत का? या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता एकतर व्यक्त न होणं किंवा मग व्यक्त होणं अतिरेकीपणा. मला वाटतं हे तारतम्यानं जगता येईल का, याचं मध्य कुठं साधता येईल का, ते शोधायला हवं. मोबाईल या साधनाच्या जोरावरती आपलं जगणं सुंदर होऊ शकलं असतं, पण त्याचा इतका अतिरेकी वापर झाला. म्हणजे आज वय वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या हजारो मुलांचे डोळे निकामी होण्याची वेळ आली. इतका स्क्रीन टाइम पोरांचा मोबाईलवरचा वाढलाय. कंटिन्यू पोरं मोबाईलमध्ये. हे व्यक्त होण्याचं साधन होतं, पण आई बापाला पोरांसोबत व्यक्त व्हायला वेळ नाही. मग आई बापानं काम करता करता पोरांच्या हातात मोबाईल देऊन टाकले. हा विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे हे ठरवण्याची वेळ आली. बरं, आतापर्यंत मी या 2च गोष्टी सांगायचो भाषणात. 1, आईनं जवळ घेतल्यावर पोरगं रडणं थांबतंय. 2, आईनं मोबाईल दिल्यावर पोरगं रडणं थांबतंय. परवा मी ट्रेनमध्ये 3रा प्रसंग बघितला. पोरगं रडून रडून दमून गेलं, पण आई कानाचा मोबाईल सोडायला तयार नाही. आम्ही कुठे घेऊन चाललोय?
2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात मोबाईल देऊन टाकले. आणि बाप इतकं कौतुकानं सांगतंय ना, मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणतंय मोबाईल. साधन चांगलं आहे पण त्याचा वापर किती करायचा मला वाटतं ते ठरवावं लागेल. घरात जर पाहुणे आले तर आमची आई चहा घेऊन जायची आणि आई चहा घेऊन गेली का पाहुणा बोलायचा. हो गणेश कितवीला आहे, कावेरी कितवीला आहे, पाहुण्याला बोलायला वेळ होता, त्याला व्यक्त व्हायला वेळ होता. आता आई चहा घेऊन गेली का पाहुणा असलं विचारतच नाही कोण कितवीला, पाऊस आहे का, पाणी आहे का. ते आल्याबरोबर विचारतंय तुमच्याकडे छोट्या पिनचा चार्जर आहे का. ते अस्वस्थ आहे आणि त्याच्या अस्वस्थतेचं कारण काय, त्याच्या मोबाईलची बॅटरी लो आहे. किती कमालीची अस्वस्थता आहे साहेब. पाहुणे यायचे, मुक्कामी थांबायचे. आता पाहुणा मुक्कामी थांबणं वगैरे नाही उरलं. कुणाला वेळ आहे कोणाकडे मुक्कामी जायला. आमच्या वडिलांच्या आत्या वगैरे आमच्याकडे मुक्कामी यायच्या. ते पाहुणे जर मुक्कामी आले ना सगळं घर रात्र गप्पा मारत बसायचं. आता एकतर कोण मुक्कामी येत नाही. ते पाहुणा जर मुक्कामी थांबला तर सगळं घर त्याला एसटीला सोडवायला जायचं दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी. आणि एसटीला सोडवायला जर सगळेजण गेले आणि पाहुणा गाडीत बसला, पाहुण्याने नुसता हात केला ना टाटा, तरी सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते. इतकी माणसं भावनिक होती. आता लोक अंत्यविधीला जातात, तिकडे प्रेत जळत असतं, इकडे लोक मोबाईलमध्ये खेळत असतात. ज्या दिवशी आमच्या डोळ्यातल्या संवेदना हरून जातील, ज्या दिवशी आमच्यातली भावनिकता संपेल, ज्या दिवशी कुणाचं तरी दुःख पाहून आमच्या डोळ्यात अश्रू तरळणं संपेल, ज्या दिवशी कुणाच्या तरी मदतीसाठी आमचे हात सरसावणार नाही, ज्या दिवशी कुणाच्या तरी मदतीसाठी आमचे पाय धावणार नाहीत, ज्या दिवशी कुणासाठी तरी व्याकुळ होणं संपेल ना, त्या दिवशी समजायचं आमच्यातलं माणूस पण संपलं आणि आता आम्ही यंत्र होत आहोत. माणूस पण तोपर्यंतच जिवंत आहे जोपर्यंत भावना आहेत. भावना संपल्या की मग उरतं काय, मग सगळा साधनांचा आणि वस्तूंचा बाजार. आणि केवळ साधनांवरती आणि वस्तूंवरती जर माणसाचं जगणं अवलंबून असतं, त्यातून जर माणसाच्या जगण्याची समृद्धता अवलंबून असती, जगातली सगळी श्रीमंत राष्ट्र सुखी झाली असती. अजिबात नाही. नवनवीन साधनांची निर्मिती केली पाहिजे, नवीन विज्ञान तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे, माणसाचं जगणं अधिक सुलभ, अधिक सोपं झालं पाहिजे. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे, साधनांच्या जीवावरती माणसाचं जगणं सोपं होईल, साधं होईल, सुलभ होईल, पण सुखी होईलच असं नाही. सुखासाठी साधनांच्या पलीकडे एक गोष्ट अपेक्षित आहे आणि ते म्हणजे समाधान. ती म्हणजे आमच्या हृदयात असणारा आमचा भाव. कुणाच्या तरी मदतीसाठी व्याकुळ होणं, कुणाच्यासाठी तरी धावून जाणं, कुणासाठी काहीतरी करणं. जसा अभ्यास करताय तसा अभ्यासाला बसताना त्या खिडकीच्या शेजारी अभ्यासाला बसायचे आणि त्यांच्या दारामध्ये एक प्राजक्ताचं झाड होतं आणि त्या प्राजक्ताच्या झाडाची फांदी बरोबर त्या खिडकीपाशी आलेली होती. मग त्या खिडकीतनं बाहेर पाहायच्या, त्या झाडाशी कधी कधी बोलायच्या. ते झाडही आता त्यांच्या संवादाला प्रतिसाद द्यायला लागलं होतं. कधी पानांचा आवाज करायचं, कधी प्राजक्ताचा सडा छान पसरायचा आणि असं वाटायचं की ते झाड पण आता आपल्या संवादाला प्रतिसाद देतं. मग कधीतरी त्या प्राजक्ताच्या फांदीवरनं त्या हात फिरवायच्या, त्या झाडाला छान वाटायचं. त्या झाडामध्ये आणि यांच्यामध्ये इतकं बॉन्डिंग निर्माण झालं होतं, दोघांना एकमेकांची जणू सवय लागून गेली होती. पण शेवटी ते रेंटचं घर होतं आणि कधीतरी सोडणं गरजेचं होतं. आणि मग ज्या वेळेस ते घर सोडायची वेळ आली त्यावेळेस त्या लिहितात की मला वाटलं मी आता जाऊन सांगू कसं. वास्तविक पाहता त्या झाडाला आपलं बोललेलं कळतंय की नाही तेही त्यांना ठाऊक नव्हतं. बोलण्याचं सामर्थ्य नसणाऱ्या त्या झाडाला सुद्धा मी आता जाते हे कसं सांगावं म्हणून त्या व्याकुळ होतात. पण आता सांगणं गरजेचं आहे म्हणून 2 दिवस अगोदर जाऊन त्या झाडाला सांगतात की हे घर मला आता सोडावं लागणार आहे आणि 2 दिवसांना मी हे घर सोडून जाणार आहे. पुढचे 2 दिवस म्हणावा तसा प्राजक्ताचा सडा पडला नाही, पानांची सळसळ ऐकू आली नाही. जणू ते झाड सुद्धा आता दुःख व्यक्त करत होतं, तू जातेस आणि मला परत कधी भेटणार. शेवटी तो दिवस उजाडला की ज्या दिवशी घर सोडून जायचं होतं. घरातलं सगळं सामान गाडीत भरलं आणि गाडीत बसायच्या अगोदर मनात विचार आला, चला त्या झाडाला आता शेवटचं भेटून जाऊयात. भेटायला शब्द उरलेले नव्हते म्हणून त्या लिहितात की मी गेले तसेच त्या झाडाला घट्ट मिठी मारली, डोळे बंद झाले आणि जेवढं रडता येईल तेवढं रडून घेतलं. 2 मिनिटांनंतर जेव्हा मी डोळे उघडले पाहते तर काय, आजूबाजूला सगळा प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला होता. जणू ते झाड सुद्धा आता मला टाटा बाय बाय करायला तयार होतं. काही दिवसांनी जेव्हा मी त्या गावात आले आणि विचारलं ते झाड आहे का, तेव्हा कळालं प्राजक्ताचं झाड तसंच आहे पण खिडकीपाशी आलेली फांदी मात्र आता सुकून गेली.
व्यक्त व्हा. जोपर्यंत ती माणसं आहेत तोपर्यंतच व्यक्त होता येतं. आजूबाजूचा प्राजक्ताचा सडा संपून जाईल, ती फांदी सुकून जाईल आणि मग आपल्याला वाटेल की आता आपण व्यक्त होऊयात. माणसं गेल्यानंतर व्यक्त होता येत नाही. माणसं गेल्यानंतर आपल्याला भावना व्यक्त करता येत नाहीत. जोपर्यंत माणसं जिवंत आहेत तोपर्यंतच संवाद आहे. आपल्या आजूबाजूला असणारी अनेक माणसं आहेत की आपल्याला त्यांच्यासोबत बोलायला वेळ नसतो. दारात एखादं मोठं झाड असतं, जोपर्यंत ते झाड आहे तोपर्यंत आपलं त्याच्याकडे लक्षही जात नाही. जेव्हा ते उन्मळून पडतं, सुकून जातं, त्याचं अस्तित्व नष्ट होतं आणि मग त्याची उणीव जाणवायला लागते. अरे झाडात होतं, त्या सावलीत आपण खेळलो, पण होतो तोपर्यंत मात्र त्याची जाणीव राहत नाही. आणि म्हणून मला सांगायचं की नात्यांना किंमत द्या, रक्ताची असोत किंवा नसोत. तुमच्या आजूबाजूला असलेल्या माणसांना किंमत द्या. तुमचे आई वडील, तुमचे बहीण भाऊ मित्र यांच्याशी बोला, संवाद साधा, एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी व्हा. श्वास थांबला का मग संवाद नाही, मग सहवास नाही. आपण श्वास थांबल्यानंतर मांडी देतो गेलेल्या माणसाला. त्याला कळतं आपण कुणाच्या मांडीवर आहोत. जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या मांडीवरती डोकं ठेवा. जिवंत आहे तोपर्यंत त्याला स्पर्श द्या. आईबाप जिवंत असतात तोपर्यंत त्यांच्याशी आपण बोलत नाही, तोपर्यंत आपला त्यांच्याशी संवाद नसतो, तोपर्यंत त्यांच्याशी स्पर्श नसतो. मला सांगा, गेलेल्या माणसांशी संवाद साधायची सुविधा आहे का? नंतर फक्त आठवणी, ना स्पर्श ना सहवास. म्हणून मी माझ्या प्रत्येक भाषणात सांगतो, जिवंत माणसं आहेत त्यांच्यासोबत बोलायला शिका. माझं इथं बसलेल्या सगळ्या तरुण तरुणींना सांगणं आहे, आपल्या आईवडिलांशी बोला, त्यांच्यासोबत संवाद ठेवा. भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती गोवर्धन उचलतात आणि करंगळीवरती गोवर्धन उचलणारा कृष्ण बासरी मात्र दोन हातांनी घट्ट पकडतो. ज्याला करंगळीवरती गोवर्धन उचलता येतो त्यानं बासरी तर अशी गरगर फिरवली असती, पण करंगळीवरती गोवर्धन उचलणारा कृष्ण बासरी दोन हातांनी घट्ट पकडतो. कारण काय? त्याला ठाऊक आहे, पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट केलं. आपण नात्यांमध्ये पराक्रम गाजवले आणि रणांगणात शस्त्र ठेवून दिले. नात्यांमध्ये काय पराक्रम गाजवायचा? परवा एक जण म्हणला, साहेब 10 वर्ष झाले भावाच्या दारात गेलो नाही. काय पराक्रम आहे? 10 वर्ष झाले बहिणीचं तोंड बघितलं नाही. कुणाला सांगता? ती गेल्यानंतर तुम्ही साडीन चुडी घेऊन जाल. बहिणीला कळतं का भाऊ आला रडतोय? ज्या शेताच्या बांधावर काहीच पिकत नाही त्याच्यावरून लोक भांडत राहतात. 10 वर्ष कोर्टात, पण दोघांच्या भांडणामध्ये वकील 2 एकर विकत घेतात. कुणीतरी एकानं माफी मागावी, कुणीतरी एकानं माफ करावं, कुणीतरी 2 पावलं मागे यावं, कुणीतरी 2 पावलं पुढे जावं. एकाच आईच्या पोटी जन्माला आलेले 2 भाऊ आहेत. पण अहंकार इतका आडवा येतो. मग हे मलाच का? हे माझ्याच वाट्याला का? हे अशा अनेक प्रश्न डोळ्यासमोर येतात आणि त्या अहंकारातून आपण वाहवत जातो. अमुक अमुक यांची मुलगी, अमुक अमुक यांचा मुलगा, उद्यापासून तुमच्या नावानं तुमच्या बापाला ओळखलं जाईल. ते कलेक्टर साहेब आहेत ना, त्यांचे वडील आहेत बरं काय. याच्यापेक्षा आणखी काय हवं असतं बापाला, सांगा बरं. तुमच्या नावानं तुमच्या आईची ओळख झाली पाहिजे पोरींनो, तुमच्या नावानं तुमच्या वडिलांची ओळख झाली पाहिजे. याच्यापेक्षा दुसरं काय आनंदाचे क्षण आयुष्यामध्ये असतात. उद्या जर पोरींनो कलेक्टर झालात, लाल दिव्याच्या गाडीत बसून याल. तुमच्या गाडीचं दार उघडायला पण शिपाई असतात. तुमची आई जेव्हा तुमच्या ऑफिसला येईल, तुमची पाटी बिटी बघेल, जिल्हाधिकारी अमुक अमुक, काय आनंद येतो. आणि झोकून द्या स्वतःला याच्यासाठी. सगळ्यांनीच प्रशासनात येता येईल असं नाही. उद्योगात या, व्यवसायात या, व्यापारात या, राजकारणात या, समाजकारणात, कोणत्याही क्षेत्रात जा. तुम्ही खूप पैसेच कमवावे तशी आई वडिलांची अपेक्षा नसते, पण मान सन्मानानं अभिमानानं पोरांना जगता आलं पाहिजे एवढी मात्र आई वडिलांची माफक अपेक्षा. आणि ती पूर्ण करण्यासाठी म्हणून आता या वयामध्ये झोकून द्या, अभ्यास करा, आनंदानं जगा, मस्त जगा, आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या. तुमच्यावरती एवढं ओतप्रोत प्रेम करणारे 2 डोळे या पृथ्वीवरती आहेत तुमच्या आई वडिलांचे, याची जाणीव मात्र कायम ठेवा. मी महिलांना विचारतो, तुमचं माहेर कुठपर्यंत? जोपर्यंत माहेरात आई आहे तोपर्यंत. तुमचं सासर कितीही श्रीमंत असू द्या, माहेरावरून सासरी जाताना तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का? 4 शेंगा घालून देईल, 4 वांगे घालून देईल, भाजी देईल, हे तर घेऊन जा, ते तर घेऊन जा. सासर कितीही श्रीमंत असलं तरी आई, ठीक आहे काढून टाक ना, बाजूला ठेवून द्या. तुमची पिशवी कधी रिकामी पाठवत नाही.
ते बहिणाबाई चौधरींच्या म्हणजे त्या जात्यावरती दळत होत्या. एक वाटसरू रस्त्यानं चाललेला होता. त्या वाटसरूने विचारलं, वाटसरूला जेवायला बोलवलं बहिणाबाईंनी, त्याला 2 घास जेवायला दिले आणि तो जेवत असताना बहिणाबाई गप्पा मारता मारता त्याला संसारातलं दुःख सांगत होत्या. ते संसारातलं दुःख ऐकलं आणि मग तो वाटसरू म्हटला, आई एवढं दुःख आहे तुझ्या आयुष्यात? तुझ्या आयुष्यात जर एवढं दुःख आहे तर तू इथं नांदते का? बहिणाबाई म्हटल्या, लेकीच्या माहेरासाठी आई सासरी नांदते. इथं कितीही दुःख असलं तरी मी इथं नांदते. कारण काय माहितीये, माझी पोरगी जर माहेरी आली तर तिला माहेर असलं पाहिजे. कोण कोण प्रेम करतं? एवढं प्रेम तुमच्यावर कोणी करू शकत नाही. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की फार मोठमोठ्या गप्पा मारायच्या आणि मोठमोठं तत्वज्ञान सांगायचं. सुरुवात आपण आपल्यापासून करूया. मी जेव्हा भाषणं द्यायला लागलो, मी माझ्या वडिलांना विचारलं होतं, म्हटलं जग बदलत तर नाही ना, आपण का भाषणं द्यायची? ते म्हटलं तू बोलून जग बीग बदलल असलं काही समजू नको. बोलून बोलून तू एकटा जरी सुधारला तर काय कमी आहे का माझ्यासाठी? फार मोठमोठ्या गप्पा मारण्यात काही मजा नाही हो. जगाच्या गप्पा मारतो आपण, जगाच्या कल्याणाचा विचार करतो, आपल्याला आपलं कल्याण कळत नाही, आपल्या शेजारच्याचं कल्याण कळत नाही. आपल्यापासून करायला हवी. जग आमच्याविषयी चांगला विचार करेल याची सुरुवात आपण आपल्यापासून करू की आपण इतरांविषयी चांगला विचार करू. आपण आपल्या बदलासाठी काही प्राथमिक काही पावलं आपण टाकतोय का? मला वाटतं त्या संदर्भात विचार करू. आपल्याला बदलता येईल का? मला वाटतं याचा विचार करायला हवा. येईल का? आपल्यातलं माणूस पण, आपल्यातल्या संवेदना जाग्या आहेत का? मला वाटतं हे जगता यावं. जगण्याची फार मोठमोठी तत्व कुणासमोर तरी सांगण्यापेक्षा आपण पोरांना थोडंसं मागं जरी डोकावून बघितलं ना आपल्या मागच्या पिढीकडे, तरी कळतं की या मागच्या पिढीकडे फार पैसे नव्हते हो, पण समाधानी होती माणसं. त्यांना कुणासाठी तरी काहीतरी करण्यात आनंद वाटत होता. आत्ताची पिढी स्वार्थी या मताचा मी अजिबात नाही. आता सुद्धा तरुण पोरं खूप चांगलं काम करतात आणि सामाजिक संघटनांसाठी झोकून देतात. त्यांच्यामध्ये ही प्रेमाची भावना शिल्लक आहे. पण पोरांना आपण थोडंसं मागं वळून बघितलं पाहिजे, ही माणसं कोणत्या पुस्तकातून शिकली हे सगळं. अहो आपली आई बघा, शेजारच्या बाईकडनं विरजन जर आणायला सांगितलं तर ती विरजनाची वाटी आई कधी रिकामी परत करत नाही. ती सांगते बाई तशीच नसती द्यायची, त्यात भाजी घालून दे, 4 शेंगा घालून दे. विरजनाची वाटी सुद्धा रिकामी परत द्यायची नाही. काय संस्कार आहे? कुठून आलं हे? कुणाचा घेतलेला 1 रुपया बुडवायचा नाही, हे कुठून आलं? ही जगण्यातली सगळी नीतिमूल्य आपल्याला डोळे जर आपण सताड उघडे ठेवून समाजाकडे पाहिलं ना तर ती आपल्याला सापडतात. मी परवाच एक गोष्ट वाचली, त्यानं लिहिलं होतं त्यात. मी बस स्टँडवरती होतो, बसमध्ये बसलेलो होतो. स्टँडवरती काही वेळासाठी बस थांबली म्हणून बसमधनं खाली उतरलो आणि समोरच एक आजी भुईमुगाच्या शेंगा विकत होती. मी तिच्याकडनं भुईमुगाच्या शेंगा घेतल्या, पैसे दिले आणि परत परत बसमध्ये येऊन बसलो. बस निघायला वेळ होता म्हणून शेजारच्या माणसासोबत गप्पा मारत होतो आणि अचानक खिडकीतनं बाहेर पाहिलं तर जिच्याकडनं शेंगा घेतल्या ती आजी लंगडत लंगडत बसकडे येत होती. बिरबिरत्या नजरेनं काहीतरी शोधत होती. ती बसकडे आली, बसमध्ये चढली. इकडे तिकडे शोधाशोध करता करता तिची आणि माझी पुन्हा नजरानजर झाली आणि नजरानजर झाल्याबरोबर हसायला लागली. जवळ आली आणि म्हटली, घावला बाबा एकदाचा. तू जर घावला नसता तर तुझे 4 आणे द्यायला मला परत जन्माला यावं लागलं असतं बघ, की तुझे 4 आणे राहिले होते धर. अरे तुझे 4 आणे जर माझ्याकडे उसने राहिले असते तर ते द्यायला मला परत जन्माला यावं लागलं असतं. कुठून येतं हे तत्वज्ञान या लोकांकडं? तो म्हटला मला हेवा वाटला आजीचा आणि आजीला विचारला, आजी 4 आणे द्यायला एवढ्या लांब लंगडत लंगडत आली आणि तुझी पाटी तिकडे नेली असती कुणी मग? म्हातारी म्हटली, आंधळ्याची गुरं देव राखत असतो बाबा, त्याला मीच कशाला पाहिजे? शेजारची आजी होतीच की, आले तुझे 4 आणे द्यायला. आजी 4 आणे द्यायला एवढ्या लांब आली, मी नुसतं सापडलो तो देऊन टाकायचे एखाद्या गरीबाला. आजी म्हटली, दुसऱ्याच्या पैशावर पुण्य नाही कमवत, तुझे 4 आणे तुला लगलाव. कुठून कुठून येतं मला सांगा बरं हे पोरांना सगळं? हे सताळ डोळे उघडे ठेवून आपण या लोकांकडे बघितलं पाहिजे. ही जुनी जाणती लोक कशी जगली. आपल्या वडिलांना फार पगार नव्हता पण त्यांनी आपल्याला कधी भासू दिलं नाही की आपण गरीब आहोत म्हणून. छोट्या छोट्या गोष्टींमधली आनंद मजा काय ते ह्या सगळ्या पिढीकडनं शिकता आलो. साहेब तुम्हाला नवीन नवीन नोकरी लागलात, किती रुपये पगारानं तुमच्या नोकऱ्या सुरू झाल्या? माझे वडील तर मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले, 15,000 रुपये पगार होता. रिटायरमेंटचा शेवटचा पगार 2000 आय थिंक 6-7 साली.
आयुष्यभर वडिलांची सोसायटी फिटली नाही, कायम शिक्षक बँकेतनं सोसायटीचं कर्ज काढायचं, रिटायरमेंट नंतर पेन्शन मधून सोसायटी भरायला लागली. पैसे नव्हते पण माणसं आनंदी होती. हो, 500-1000 रुपये पगारानं तुम्ही नोकऱ्या सुरू केल्या. बायको जर कधी म्हणली चला जरा थोडंसं पन्हाळ्याला जाऊन येऊ, तर आपल्याकडे गाडी नव्हती. मित्राची गाडी घ्यायची, 10-20 रुपयाचं पेट्रोल टाकून गाडीवर बायकोला असं छापमध्ये घेऊन निघायचं. निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपत होतं. गाडी वाकडी करायची, टाकीत फुकायचो, किका मारून मारून घामावं. ते गाडी वाकडी बिकडी करणं कसले सायंटिस्ट होते. बायको असं बघायची कोणत्या मुहूर्तावर यांची माझी गाठ पडली होती कोणाच ठाऊक. अशात बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्यावं, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या पन्हाळ्याला गेल्या होत्या. पैसे नव्हते पण आनंद किती होता. आता ईसी गाड्यांमधून नवरा बायको फिरतात मॅडम, पण बोलत नाही. बायको तिकडच्या खिडकीतनं तिकडे बघते, नवरा इकडच्या खिडकीतनं इकडे बघतो. ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असतो. हे बोलत काय, त्यांना अडचण काय. साधनं वाढत गेली पण आनंद कधी हुरपळून गेला ना हेच कळलं नाही. ऐकण्याचं स्वातंत्र्य आहे, तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. मुळात पहिल्यांदा आपण माणूस म्हणून जन्माला आलो, इथंच भगवंतानं आपल्यावरती खूप उपकार केले. आपल्याला व्यक्त तर होता येतं, जनावरांना व्यक्त तर होता येतंय का. हायवेला रोज 2-4 कुत्री मरून पडलेली असतात. त्यांच्या पिलांना पोलिसात तक्रार करता येते का. आमच्या बापाची चूक नव्हती, याच्याच गाडीचा ब्रेक लागला नाही, आमची तक्रार घ्या. धाब्यावरती कोंबड्या बांधून नेतात लोक, 2 व्हीलरला आडवी काठी बांधलेली असते, तिला त्या कोंबड्या उलट्या टांगलेल्या असतात. त्यांच्या चोचीतनं फेस बाहेर पडत असतो, त्यांचे पंख फडफडत असतात. त्यांना म्हणता येतं का शेवटचा प्रवास आहे, गोड व्हावा एवढीच अपेक्षा आहे. त्यांना व्यक्त सुद्धा होता येत नाही जनावरांना. आपण माणसं आहोत रे, आपल्याला दुःख व्यक्त करता येतं, आपल्याला आनंद व्यक्त करता येतो. मला वाटतं ती संधी आपण दवडायला नको, आपण व्यक्त व्हायला हवं. आणि त्यानंतर आपल्या पूर्वजांचे आपल्यावरती इतके उपकार आहेत की आपल्याला त्यांनी स्वातंत्र्य बहाल केलं जगण्याचं. फक्त त्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत आम्ही सामाजिक स्वास्थ्य तर बिघडवत नाही होत ना, याची जाणीव आपल्या सगळ्यांना व्हायला हवी. आपण या समाजाचं देणं लागतो हा भाव आपल्या मनामध्ये असायला हवा. आपल्या पूर्वजांनी खस्ता खाल्ल्या तेव्हा आज आपण शानमध्ये इथं मस्त बसलेलो आहोत. कितीतरी लोकांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलं म्हणून आपण इथे आहोत. म्हणून साधनांनी निवळ जगणं सुंदर होत नाही, त्यासाठी अपेक्षित स्वातंत्र्य. त्या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये एक पोपट असायचा. त्या पोपटाच्या सेवेला 5-6 सेवक होते. रोज सकाळी उठल्याबरोबर त्याला पेरू सफरचंद काय नको नको ते त्याला पुरवलं जायचं. एकदम उड्या मारत असायचा तो पोपट. एक दिवशी राजा म्हटला, तुझ्यामुळे माझ्या गॅलरीची शोभा वाढली आहे, तुझे माझ्यावर खूप उपकार आहेत, मी तुला काय देऊ सांग. पोपट त्याला म्हटलं मला काहीच नको, खूप सारं तू दिलंय मला, एवढे सेवक हे ते, फक्त एक कर. ज्या शिकाऱ्यानं मला पकडून आणलं ना, ज्या झाडावरनं त्याने मला पकडून आणलं, त्या झाडावर माझे काही सोबती आहेत, माझे भाऊ आहेत, त्यांना फक्त जाऊन सांग की मी इथं सुखरूप आहे आणि खूप आनंदात आहे. मी गेल्यापासून त्यांना माहीत सुद्धा नसेल की मी नेमका कुठे आहे. राजा म्हटला एवढंच आहे ना, मी जातो स्वतः आणि निरोप देतो. राजा गेला, त्या झाडापाशी जाऊन पोहोचला. ते पोपट तिथं आनंदानं या फांदीहून त्या फांदीवर इकडे तिकडे बागडत होते. राजा गेला आणि राजा त्यांना सांगायला लागला. सगळेजण शांत होऊन राजाचं ऐकायला लागले. राजा त्यांना सांगत होता की तुमचा जो भाऊ, तुमचा जो मित्र सखा इथून पकडून नेला होता काही दिवसांपूर्वी, तो आता माझ्या दरबारात आहे आणि तो एकदम आनंदात आहे. त्याच्या दिमतीला 5-6 सेवक आहेत माझे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याच्या सेवेसाठी मागे पुढे सगळेजण करत असतात. आणि तुमचा भाऊ, तुमचा सखा एकदम आनंदात आहे, एकदम आनंदात आहे, सोन्याच्या पिंजऱ्यात आहे. असं म्हटल्याबरोबर झाडावरचे सगळे पोपट खाली मरून पडायला लागले. ते का मरून पडले असतील बरं? कशामुळे? तो आनंदात आहे हे ऐकून. ते काय माणूस आहे का कुणाचा आनंद बघून दुःख व्यक्त करायला? ते सगळे खाली मरून पडले. राजाला वाटलं नेमकं झालं काय. राजा तिथून निघाला आणि त्याला वाईट वाटत होतं की मी हा निरोप दिला आनंदात आहे आणि हे सगळे मरून पडले. आता मी ह्या पोपटाला जाऊन काय सांगू. त्यानं धाडस करून सांगितलं की अरे बाबा, मी तुझ्या सख्या सोबत्यांना सांगितलं की तू आनंदात आहे, आणि ते लगेच पटापट सगळे मरून पडले. आणि हे ऐकल्याबरोबर पिंजऱ्यातला पोपट पण खाली मरून पडला. आता मात्र राजाला खूप वाईट वाटलं.
मरून पडलेल्या त्या पोपटाला त्यानं हातावरती घेतलं, पिंजऱ्यातनं बाहेर काढून हातावरती घेतलं, त्याच्याकडे पाहिलं आणि पाहतो तर काय, पोपट उठून जागा झाला आणि भुर्र दिशी उडून गेला. आणि जाता जाता तो म्हटला, माझ्या सोबत्यांनी मला हेच सांगितलं, बाबा सोन्याच्या पिंजऱ्यात सुख नाही, इकडे ये, त्याच्यासाठी मरून पडल्याचं नाटक कर, राजा तुला बाहेर काढतोय आणि लगेच तिथून निघून येत. याच्यात मी माझ्यात ही गोष्ट माझ्या छोटा एक भाचा आहे त्याला सांगत होतो. मी त्याला म्हटलं, तू याच्यातनं काय शिकला? तो म्हटला, एक तर मी एक गोष्ट शिकलो बाबा. म्हटलं, मला पहिल्यांदा असं वाटलं की ते आनंदात हे ऐकून हे मेले का काय, पण नंतर कळालं की हे प्राणी पक्षी आहेत, कुणाचा आनंद बघून द्वेष बीज व्यक्त करणं हे त्यांच्याकडे थोडंच आहे. आणि दुसरं एक मात्र कळलं की आपल्या सोबत्याला आपण मदत केली पाहिजे, कुणाच्या तरी मदतीसाठी आपण धावून गेलं पाहिजे. आणि सोन्याचा जरी पिंजरा असला तरी त्यात सुख नाहीये, त्याच्यासाठी स्वातंत्र्य असावं लागतं. जेव्हा तुम्ही स्वातंत्र्यात असता तेव्हा त्या सुखाचा आनंद तुम्हाला घेता येतो. आणि भगवंताच्या कृपेनं, आपल्या पूर्वजांच्या कृपेनं आज आपण स्वातंत्र्यात आहोत. श्वास आहे तोपर्यंतच जगणे, श्वास आहे तोपर्यंत त्या स्वातंत्र्याचा आनंद आहे. श्वास थांबला का सगळं संपलं. माणूसच एकमेव प्राणी आहे की ज्यानं स्वातंत्र्याकडे दुर्लक्ष केलंय आणि नको नको त्या गोष्टींची कुंपणं स्वतःच्या पाठीमागं पुढे इतकी लादून घेतली, आपण स्वतःलाच पिंजऱ्यात ढकलून दिलंय. त्या पिंजऱ्यातून आपण बाहेरच पडायला तयार नाही होत. आपल्या डोक्यात एकच आहे, हे केलं मग हे करायचंय, ते केलं मग ते करायचंय, एवढं साठलं मगच सुख आहे, एवढं मिळवलं तरच सुख आहे, एवढं कमवलं तरच सुख आहे, पुढच्या पिढीसाठी एवढा बॅलन्स करून ठेवला तरच सुख. ही सगळी जी बंधनं आहेत ना, ही आपली आपण तयार करून घेतलेली आहेत. पोटाच्या वर जे राहतं त्याला सगळं बॅलन्स म्हणतात आणि बॅलन्स वरती घेऊन जायची सुविधा नाहीये. श्वास थांबला का सगळं संपून जातं. श्वास थांबल्यावर नाव सुद्धा राहत नाही हो. लोक विचारतात बॉडी कुठपर्यंत आली बघा, म्हणतात, नाव सुद्धा उरत नाही. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंतच जगता येतं. म्हणून श्वास आहे तोपर्यंत त्याचा आनंद घ्या. जगण्याच्या विविध पैलूंकडे कसं बघायचं त्याची आपली आपली स्वतःची एक दृष्टी तयार करा आणि त्यासाठी एकमेकांशी बोला, एकमेकांचं कौतुक करा. मला आता एक खूप आवडलं की या मुलांचे तुम्ही सत्कार केले. आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहील की कुणीतरी आमचं कौतुक केलं होतं. कौतुक कुणाला आवडत नाही हो, मला सांगा. आपल्यापैकी कोण आहे का कोणाला कौतुक आवडत नाही? कौतुक हे भगवंताला सुद्धा आवडतं. आपण तर माणसं आहोत. तुकोबांना विचारलं काय मागायचंय ते मागा. तुकोबा म्हटले, हेची दान देगा देवा तुझा विसर न. आणि देवानं विचारलं, दिलं हे दान काय कराल? गुण गायीना आवडी हेची माझी सर्व जोडी. या बदल्यात काय देऊ? धन संपत्ती मुक्ती न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. तुकोबा म्हटले, आयुष्यभर तुझं गुणगान करत राहू. माझी विनंती आहे, चांगलं काम करणाऱ्या माणसांचं कौतुक करा. ती प्रेरणा असते, ते प्रोत्साहन असतं. आणि कौतुकासाठी तुम्ही स्टेजवर बोलून हार तुरेस घालून सत्कारच केला पाहिजे असं नाही. चालता चालता एखाद्याच्या पाठीवर थाप मारा, अरे राजा मस्त तुझ्याविषयी मी ऐकलंय. ती प्रेरणा असते चांगलं काम करण्याची. आपल्याला दोष काढायला शब्द सापडतात पण कौतुकाला शब्द सापडत नाही. दोषही सांगायचे असतात, फक्त कौतुकच करायचं नसतं. पण त्याचे काही नियम आहेत. कौतुक हे चार चौघात करायचं असतं आणि दोष हे कानात सांगायचे असतं. आपण उलट करतो. आपण चार चौघात वाभाडे काढतो आणि एकांतात कौतुक करतो. तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीत सुद्धा हे करून बघा. घरात पाहुणे आले ना, पाहुण्यांच्या देखत पोरांना नावं ठेवायची नाहीत. पाहुण्याच्या देखत म्हणायचं, आमचा दादा इतका हुशार आहे ना. दादा पाहुण्याच्याच पुढे पुस्तक घेऊन बसतंय का नाही बघा. आणि तुम्ही पाहुण्याच्या पुढे म्हणून बघा, दादा बावळट आहे, दादा बाहेर जातंय, पाहुण्याच्या बुटात पाणी ओततंय, लेसला लेस बांधतंय. तुमची इज्जत घालवायची एक संधी दादा सोडत नाही. तुम्ही काय पेरायचं ठरवलंय? मी असंच एका कार्यक्रमात म्हटलं, कौतुक करा कौतुक करा. म्हटलं करायचं कुणाचं? अरे म्हटलं आमचे आजोबा सांगायचे, जेवायच्या ताटावर बसलात आभार माना. म्हटलं कुणाचे? ते सांगायचे, ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार माना, जिनं शिजवलं त्या तुमच्या आईचे आभार माना, ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे आभार माना. कौतुक आभार हे प्रेरणा प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे. आपल्या आईचे आभार माना, तिचं कौतुक करा. आई तू जन्म दिला म्हणून जग बघायला मिळालं. कधीतरी वडिलांना म्हणून बघा, बाबा तुम्ही शिकवलं म्हणून आम्ही मोठे झालो. कधीतरी बहिणीला म्हणा,
बाई तू होती बाबा म्हणून माझे शाळा कॉलेजचे दिवस छान गेले. हे कौतुक आहे, हे आभार आहेत. हे कौतुक आपण केलं पाहिजे. मी म्हटलं आईचं करा, पत्नीचं करा, सगळ्यांचं कौतुक करा. पत्नीचं कौतुक करा म्हणल्यावर 4 जण भांडायला आले माझ्या. म्हटलं आम्ही सगळ्या जगाचं कौतुक करू पण बायकोचं. म्हणलं काय वाद आहे का तुमचे? म्हणलं वाद नाही हो, कौतुक करायला अडचण नाही. तिला केलेलं कौतुक ऐकायला येत नाही कानानं, त्याचं काय करायचं? म्हटलं डॉक्टरकडे जा, कानाला मशीन बिशीन लाव, मग कौतुक कर. हे संध्याकाळी एकटंच गेले दवाखान्यात. बायकोला घेऊन जायचे तर एकटं गेले. डॉक्टरला म्हणते डॉक्टर बायकोला ऐकायला येत नाही. म्हणला डॉक्टर म्हटले एक काम कर, घरी जा आणि किती अंतरापर्यंत ऐकायला येत नाही ना ते जरा मोजून ये म्हटले. म्हटलं ठीक आहे. गेला, बेल दाबली, पोरानं दार उघडली. पोरानं दार उघडल्याबरोबर यानं आवाज दिला. भाजी काय केली? बायको किचन मध्ये होती. तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं बायकोला दारातून तर ऐकायला येत नाही. हॉलमध्ये गेला, भाजी काय? काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं हॉलमधून पण ऐकायला येत नाही. किचनच्या दारात जाऊन आवाज दिला, भाजी काय केली? काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं प्रकरण गंभीर आहे. तिला किचनच्या दारातून ऐकायला नाही. बायकोच्या मागे जाऊन उभा राहिला, जोरात कानात ओरडला, भाजी काय केली? बायकोनं हातातली कढई अशी दंदिशी आदळली. म्हणजे 4 वेळा सांगितलं ना तुम्हाला बटाट्याची केली म्हणून. माघरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. काय शब्दांचा उल्लेख केलाय? शब्दांना शस्त्र म्हटलंय. शब्दांमुळे मंगल, शब्दांमुळे दंगल. शब्द कुणाच्या आयुष्यामध्ये मांगल्य निर्माण करू शकतात, तर शब्द कुठे दंगलही निर्माण करू शकतात. आणि पुढे जाऊन म्हणतात जिभेवरी ताबा सर्व सुखदाता. ज्यांना जिभेवरती ताबा ठेवता आला तिथे सुखाची प्राप्ती आहे. काय सुंदर वर्णन केलेलं आहे. मला सांगा, दुर्योधन ज्यावेळेस मयसभेतून निघालेला होता त्याला कळालं नाही जमीन आहे का पाणी, आणि बिचारा पडला. पडल्यानंतर वरतून द्रौपदीनं बघितलं. द्रौपदी हसली आणि म्हटली अंधे का पूत अंधा. त्यावेळेस जर द्रौपदी खाली आली असती आणि दुर्योधनाला विचारलं असतं, दुर्योधना तुला लागलं तर नाही बाबा, तर महाभारत झालं नसतं. विनाकारण कुणाच्या वडिलांवरून कुणाला तरी दूषण देणं, अंधे का पूत अंधा, हे शब्द दुर्योधनाच्या आशेकाही वर्मी लागले. पुढे जाऊन शकुनी मामानं सोंगट्या टाकल्या, पांडव हारत गेले. धर्मराजानं स्वतःचं राज्य तर गमवलंच, स्वतःचे भाऊ पणाला लावले, तेही हारला. शेवटी स्वतःची पत्नी द्रौपदी तिला डावावरती लावलं, धर्मराजा द्रौपदीलाही हारला. आणि त्यावेळेस दुर्योधनाला शब्द आठवले, अंधे का पूत अंधा. दुर्योधनानं दुःशासनाला सांगितलं, जा द्रौपदीच्या केसाला पकडून फरफटत इथे सभागृहात घेऊन ये. दुःशासनानं केसाला पकडून फरफटत इथे घेऊन आला. कधी कधी काही अपमान गिळायचे असतात. दुर्योधनाला जर अपमान गिळता आला असता आणि त्यावेळेस जर त्यानं मनाचा मोठेपणा दाखवला असता आणि म्हटलं असता, द्रौपदी तुम्हाला हे एक वाक्य बोलली होतीस पण मी तुला माफ करतो, आज मी तुझ्यासोबत काही व्यवहार करू शकतो, मी तुला जिंकलाय, पण मी तुला सन्मानानं तुझ्या 5 पांडवांकडे सुपूर्त करतो, तरी सुद्धा महाभारत झालं नसतं. पण दुर्योधनाला अपमान विसरता आला नाही, अपमान गिळता आला नाही. आणि दुर्योधनानं दुःशासनाला सांगितलं, जा फरफटत तिला घेऊन ये, फरफटत घेऊन आला. लक्षात घ्या, कुणाच्या तरी मदतीसाठी धावून जाणं काय असतं. एक दाना पेरला तर 1000 दाणे उगवतात, हा निसर्गाचा नियम आहे. भगवान श्रीकृष्णाचं बोट कापलं, कापलेल्या बोटाला इकडं तिकडं कोण कापड शोधत बसलं आणि द्रौपदीने स्वतःचा पदर फाडला आणि चिंधी गुंडाळली. त्या चिंधीच्या बदल्यामध्ये भगवान कृष्णाला द्रौपदीच्या रक्षणासाठी धावून यावं लागलं. सभागृहामध्ये द्रौपदी सगळ्यांना आवाज देत होती. भीष्म पितामह होते, गुरु द्रोणाचार्य होते, जगातला सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धारी असणारा तिचा नवरा अर्जुन समोर उभा होता, जगातला सगळ्यात श्रेष्ठ गदाधारी असणारा भीम तिच्या समोर उभा होता. पण सगळ्यांनी मानाखाली घातल्या, कोणीही मदतीला आलं नाही. आणि शेवटी द्रौपदीनं फाडलेल्या चिंधीच्या बदल्यात कृष्ण धावून आला आणि कृष्णानं वस्त्र पुरवलं. आता पुन्हा एकदा द्रौपदीला संयमानं घेता आलं असतं, झालं गेलं संपवता आलं असतं. द्रौपदीला अपमान सहन झाला नाही आणि त्या भर सभागृहात द्रौपदीनं शब्द वापरले, दुर्योधना ज्या मांडीवरती बसायला तुम्हाला बोलवत होतात त्याच मांडीवरती गदेचे प्रहार होतील आणि तुला मृत्यूला जावं लागेल.
आणि दुःशासनाच्या केसांना पकडून तू फरफटत मला या सभागृहात आणलं. तुझ्या रक्तानं केस धुईल तेव्हाच केस बांधील, अन्यथा केस सुद्धा बांधणार नाही. द्रौपदीच्या तोंडून हे शब्द बाहेर पडले आणि महाभारत झालं. शंख फुंकले गेले, जगातले सगळे महान योद्धे एकमेकांवरती तुटून पडले, रक्ताचे पाठ वाहिले, मृत्यूचा तांडव उभा राहिला. सगळं महाभारत झालं केवळ शब्दांमुळे. शब्दांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. चांगलं बोला, एकमेकाचं कौतुक करा. चुका सांगायच्या असतील तर त्या कानात सांगा, एकांतात सांगा. मला वाटतं शब्द आपण जपून. काय ज्ञानोबांची भाषा आहे, काय त्या भाषेतला गोडवा आहे. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तो अवगुणू रे भ्रमरा. आता अवगुण या शब्दाला अवगुणू म्हणावं याच्यापेक्षा काय प्रेम असतं आणखी. ज्ञानोबांची जी भाषा आहे ना ती आईची भाषा आहे पोरांनो. उगाच ज्ञानोबांना माऊली म्हणत नाहीत. आई असणं हे निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत नाही. आई असणं हे निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी निगडीत नाही. आई असणं हे जर निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी निगडीत असतं ना, 750 वर्ष 21 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते. आई असणं ही एक भावना आहे आणि ती भावना ज्ञानोबांच्या ठाई पाहायला मिळते. तुम्ही ज्ञानोबांची भाषा बघा, उकाराची भाषा बोलल्यात. ऋणू झुनू अवगुणू चरण कमळ दळू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा. उकाराची भाषा कोणाची भाषा आहे? आईची. जग तुम्हाला बाळासाहेब म्हणाल, आई काय म्हणते? बाळू. जग तुम्हाला गणेशराव म्हणाल, घरी गेल्यावर आई काय म्हणते? गणू. ही जी उकाराची भाषा आहे ती आईची भाषा आणि ती ज्ञानोबा बोलले. काय ज्ञानोबांचं प्रेम आहे, काय ज्ञानोबांची जगाविषयीची भावना आहे. त्याच्या आधीपासून त्याला संकट होती. वाटच बघत होते कधी जन्माला येतं आणि कधी मारतं. जन्माला आला, बापानं टोकरीत उचललं आणि दुसऱ्याच्या घरी नेऊन ठेवलं. आईच्या अंगावर दूध सुद्धा पिता आलं नाही. तिथंच गेला, काही बाळ गोपाळ भेटले, त्यांच्यासोबत लहानाचा मोठा होत होता, तर गोकुळ सोडलं, वृंदावनात गेला. वृंदावनात राधा भेटली, तिला सोडून मथुरेला जावं लागलं. मथुरेमध्ये काही दिवस रमला, मथुरा सोडली, द्वारकेला गेला, द्वारका वसवली. मथुरा सोडून द्वारकेत गेला तर लोक त्याला रणछोडदास म्हटले काय रणांगण सोडून पळून गेला. रणछोडदास म्हणून त्याची अवहेलना केली समाजानं. एवढं दुःख कोणाच्या वाट्याला आलं? आणि तुम्ही कधी कृष्णाला रडताना बघितलंय? काय करायचंय व जगून, मित्र नाही, राधा नाही, राज्य नाही, मथुरा नाही, काय सगळं टेन्शन माझ्याच वाट्याला का, टेन्शन मध्ये आलाय कृष्ण, असलं तुम्ही कधी बघितलंय? एवढ्या सगळ्या टेन्शन मध्ये कृष्ण हसतो, नाचतो, गातो. कृष्ण जगण्याचा उत्सव करतो. अहो, शेष नाल्याच्या डोक्यावर उभा पण तिथं सुद्धा नृत्य करतो. हे कृष्णानं जसा जगण्याचा उत्सव केला ना, तो जगण्याचा उत्सव आपल्याला करता आला पाहिजे. राम वनवासात होता, रावणासोबत लढायला जाताना कुणालाही आवाज दिला असता तर कुठल्याही राज्यातलं सैन्य धावून आलं असतं. पण त्या प्रवासामध्ये जे जे भेटत गेले त्या सगळ्यांना सोबत घेऊन लंकेवरती आक्रमण करायला गेला. आहे त्या परिस्थितीमध्ये जगण्याचं सोनं करणं, वैभव निर्माण करणं, हे मागे बघून आपण थोडंसं शिकलं पाहिजे. जगण्याचा उत्सव करता आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज अलीकडच्या काळातलं उदाहरण आहे. किती संकट आली आयुष्यात, पण शिवाजीराजे गर्भगडीत होतात. मिर्झा राजेसोबत तह झाला, त्या तहामध्ये 23 किल्ले द्यावे लागले, 4 लक्ष होण्याचा प्रदेश द्यावा लागला. तर इथं सगळे तरुण उपस्थित आहेत. मला सांगा, वयाच्या अशा टप्प्यावरती आहेत शिवाजीराजे, एक एक किल्ला मिळवत असताना कितीतरी त्यांच्या मावळ्यांनी प्राणांची आहुती दिली, कितीतरी जणांनी रक्त सांडलं. जीवाची बाजी लावून मिळवलेलं स्वराज्य. मिर्झा राजे चालत आले, लाखोंची फौज घेऊन आले. स्वराज्यावरती आल्याबरोबर वज्रगड घेतला, पुरंदरला वेढा घातला. पुरंदर लढवता लढवता मुरारबाजी खाली पडले. आणि शिवाजी राजांना कळलं, मी मगाशी म्हटलं ना, प्रत्येक वेळेस संकटाला भिडायचं नसतं, कधी 2 पावलं माघार घ्यायची असते. आणि योग्य वेळी घेतलेली माघार सुद्धा विजयाची सुरुवात असते. हे राजे जेव्हा आग्र्यावरून सुटले तेव्हा लक्षात येतं. शिवाजी राजांना कळलं तह करावा लागेल, तह केला. 23 किल्ले, 4 लक्ष होण्याचा प्रदेश दिला. आणि वयाच्या अशा टप्प्यावर शिवाजीराजे जेव्हा मागं वळून बघत असतील, अरे 23 किल्ले स्वराज्यातले द्यावे लागले, काय शिवाजीराजांच्या मनात विचार आला असेल. पण शिवाजीराजे हारत नाहीत, खचून जात नाहीत. 23 किल्ले देतात आणि भेटायला औरंगजेबाला थेट आग्र्याला जातात. पण एकटे जात नाहीत, एवढ्या वेळेस संभाजीराजांना सोबत घेऊन जातात. मधला जो प्रवास आहे त्या मधल्या प्रवासात शिवाजीराजांच्या आणि संभाजीराजांच्या काही तर गप्पा झाल्या असतील, काही तर बोलणं झालं असेल. काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना?
स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहे. काय बोललं काय? शिवाजीराजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला माझ्यासोबत घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजीराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठकर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढासा संभाजी राजा, पण माहित होता आता तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक. लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं, हे महाराष्ट्राच्या मातीकडनं जगानं शिकावं. दत्ताजी शिंदे तर असं रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले होते. मानेवरती तलवार ठेवून विचारलं, क्यू पाटील और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले, क्यू नाही, बचेंगे तो और भी लढेंगे. ही जी जगण्याची खुमखुमी आहे ना पोरांनो, ती आपल्या नसा नसात असली पाहिजे. भगवंतानं माणूस म्हणून जन्माला घातलंय, अरे प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ, कधी संकटासमोर 2 हात करू, कधी मिश्किलपणे सामोरं जाऊ. काय ना हे शिवाजीराजांकडनं शिकावं. शिवाजीराजांना बंदिवासात ठेवलं, नजरकैदेत ठेवलं. शिवाजीराजांना कळलं इथून जर सुटायचं असेल तर आता मात्र संयमानं घ्यावं लागेल. शिवाजीराजे चांगलं वागायला लागले, आजूबाजूच्या सैन्यासोबत त्यांना भेटवस्तू द्यायला लागले आणि औरंगजेबापर्यंत निरोप घेऊन पोहोचला. शिवाजीराजांचा राग आता शमला आहे आणि शिवाजीराजे आनंदात आहेत. शिवाजीराजांनी पहिला डाव टाकला आणि औरंगजेबाला पत्र लिहिलं, मी आग्र्यात रमलो आहे, माझी पत्नी आणि माझी आई यांना आग्र्याला येण्याची परवानगी मिळावी. कोणता राजा आपल्या आईला आणि पत्नीला इथं बोलून इथून निसटण्याचा विचार करेल? औरंगजेबाच्या डोक्यात हा विचार चमकून जावा याचसाठी ते पत्र लिहिलं होतं. अंतराचं आणि पावसाचं कारण सांगून कुणीही आग्र्याला आलं नाही. शिवाजीराजांनी दुसरं पत्र लिहिलं, माझ्यासोबत आलेलं सैन्य परत राजगडावरती पाठवण्याची परवानगी मिळाली. औरंगजेबाला तेच ठाऊक होतं, तात्काळ परवानगी देऊन टाकली आणि शेवटचा डाव तिसरा टाकला. हिरोजी झोपून राहिला, मदारी मेहतर पाय चेपत बसला. शिवाजीराजे आणि संभाजीराजे पेटाऱ्यात बसले. औरंगजेबाच्या नाकावर टिचून त्याच्या हातावर तुरी देऊन 2 जण निघून गेले. जाताना खानदेशातून राजगडावरती उतरता आलं असतं. मथुरेला गेले. एक राजा म्हणून, राजनीतीचा भाग म्हणून, प्लॅनिंगचा एक भाग म्हणून संभाजीराजांना तिथं ठेवून स्वतः राजगडावरती निघून जाणं आपण समजू शकतो, पण एक बाप म्हणून विचार करा, संभाजीराजाला मथुरेत ठेवायचं, आजूबाजूला औरंगजेबाचं सैन्य संभाजीराजांना शोधतंय आणि शिवाजीराजांनी राजगडावर निघून जायचं. काय काळीज म्हटलं पाहिजे त्या बापाचं. संभाजीराजांना तिथं ठेवलं आणि स्वतः मथुरेवरून इलाहाबाद, गोवळकोंडा असं करत करत राजगडावरती आले. आता हा केवढा मोठा विजय होता. आतापर्यंतचा गनिमी कावा तर दर्या, डोंगर, खोऱ्यात आपला चालतच होता, पण तिथं भर मैदानामध्ये, आग्र्यामध्ये शिवाजीराजांनी गनिमी कावा दाखवला. केवढा मोठा विजय होता. राजगडावर आल्याबरोबर शिवाजीराजांनी काय करायला हवं होतं? कार्यकर्त्यांना आदेश द्यायला हवे होते, चला सगळीकडे फ्लेक्स लावा, राजे आपला हार्दिक अभिनंदन. खाली 2-4 लिंबू टिंबू, एकाच्या हातात ढाल, एकाच्या हातात तलवार. काय केलं राजांनी? संयम काय असतो, किंचितचाही उतावळेपणा नाही हो विजयाचा. शिवाजीराजांनी आल्याबरोबर आपल्या आईला सांगितलं, आऊसाहेब काळानं घात केला आणि प्रवासामध्ये संभाजीराजे दगावले. नुसतं सांगितलं नाही, संभाजीराजांचे मरणोत्तर सगळे विधी तिथे केले. कारण एकच, औरंगजेबाच्या कानावर बातमी जावी, संभाजीराजे गेले आणि त्यानं शोध मोहीम थांबवावी. तसंच घडलं आणि मग संभाजीराजे राजगडावर आले. धारिष्ट्य, शौर्य, संयम, बुद्धिचातुर्य या सगळ्याचा मिलाप जर बघायचा असेल ना तर तो आपल्याला असा शिवचरित्रामध्ये बघायला मिळतो. आणि कुणीतरी असं केलंय म्हणून मी तसं केलं पाहिजे असं नाही. आपल्या आपल्या धुंदीत, आपल्या आपल्या मस्तीत आपल्याला जगता आलं पाहिजे. तुकाराम महाराज जायला निघाले आणि एकाने विचारलं, तुकोबा काय मिळवलं तुम्ही आयुष्यात? ग्रंथ लिहिले, अभंग लिहिले, काय मिळालं काय? तुकोबा म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला काय वाटतंय मला माहित नाही, पण आमचं आम्ही जे जगलो ना, आमचं आम्हाला मात्र कौतुक वाटतंय. जगाला कौतुक वाटेल की मला माहित नाही, पण आपल्या आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. इतकं आपण आपल्या आपल्या मस्तीत जगायचं. शोधा प्रत्येकात काय चांगलंय. तानसेन इतकं सुंदर गायचे पोरांनो,
तानसेनचं गाणं ऐकायला कुठून कुठून लोक यायची आणि मीरा कृष्णासाठी नाचायची. तानसेन आले होते आणि तानसेनला कळालं मीरा खूप सुंदर नाचते. तानसेन मीरेला भेटायला गेले, मीरेचं नाचणं बघितलं आणि तानसेननं लिहिलं, मी म्हटलं मीरा तू नाचते ते धड कथ्थक मध्ये नाही, धड कुचीपुडीत नाही, कोणत्या शास्त्रात तुझं नाचणं बसत नाही. आणि मग जाता जाता तानसेननं तिच्या दरवाजावरती एक वाक्य लिहिलं, तानसेन की हर तान पर, तानसेन की एक तान पर हर तान बेतान है. मीरे तू काय नाचतेस, माझी तान ऐक. आणि दारावरती वाक्य लिहून गेले तानसेन, तानसेन की एक तान पर हर तान बेतान है. दुसऱ्या दिवशी तानसेन तिथून आले, पाहतात तर काय मीरेनं दुसरं वाक्य खाली लिहिलं होतं, तानसेन की एक तान पर हर तान बेतान है, मगर हर चिडिया अपनी अपनी तान में मस्तान है. चिमण्यांना तुझं गाणं कळत नाही, ते आपल्या आपल्या आवाजात आपल्या आपल्या धुंदीत मस्तीत आहेत. कुणाचं तरी जगणं असं जगलं म्हणजेच प्रमाण आहे असं नाहीये. प्रत्येकाच्या सुखाच्या संकल्पना वेगळ्या आहेत, प्रत्येकाच्या आनंदाच्या जागा वेगळ्या आहेत. आपल्या आपल्या जागा शोधायच्या आणि त्यात मस्तीत राहत राहायचं. तुम्हाला सगळ्यांना आनंदी राहायचंय? तुम्हाला राहायचंय का नाही? हात वर करा बरं, किती जणांना आनंदी राहायचंय? ज्यांना कमी आनंदी राहायचंय त्यांनीच असे हात करायच्या. ओके गुड, हात खाली. सगळ्यांना आनंदी राहायचं. मला एक सांगा, आनंदी राहायचंय की आनंदी आहोत हे जगाला दाखवायचंय? राहणं खूप सोपं आहे, आपल्याला राहायचं नाहीये. आपण आनंदी नसलो तरी जमतंय, पण जगाला कळलं पाहिजे आपण किती आनंदी आहोत. याच्यासाठी आपली धडपड. लाखो रुपये खर्च करून लोक साहेब परदेशात फिरायला जातात, काहीच बघत नाही तिथे जाऊन. त्याच्या डोक्यात एकच असतंय, फोटो काढतंय स्टेटसला ठेवतंय, फोटो काढतंय स्टेटसला. बरं स्टेटस ठेवलं तर काय चुकीचं आहे का? मोबाईल आहे, सुविधा आहे, ठेवलं पाहिजे. पण खरं दुःख कधी माहितीये, ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलंय त्यानं जर बघितलं नाही ना, इतकं दुःख होतंय, असं वाटतंय सगळ्या ट्रिपचे पैसे व्हायला गेले. तुकोबांचं सामर्थ्य हो, तुकोबा बोलत नाहीत फक्त, पिढ्यानपिढ्या चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र साहेब इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडून टाकली. मी तर म्हणतो शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट जर कोण असेल ना तर जगद्गुरु तुकाराम महाराज. त्याचा कुठं फ्लेक्स नाही, त्याचा कुठं बॅनर नाही, काय नाही, काय बुडून टाकलं. जितक्या सहजतेने आम्ही श्वास घेतो तितक्या सहजतेने. आणि लक्षात घ्या, निसर्गाचा नियम आहे, तुम्ही एक दाना पेरा, 1000 दाणे उगवतात. इंदुरेकर महाराज कीर्तन, आपले कीर्तन, इंदुरेकर महाराजांचे कीर्तन. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.